ह्या हुशार आहेत म्हणून सगळं आपलं राजकारण असेल, माझी पत्रकारिता कीर्तन असेल, ह्या हुशार आहेत म्हणून हे सगळं घर सांभाळतात, म्हणून आपल्याला हे एवढं सगळं मोकळेपणानं करायला मिळतंय. आणि यांनी जर घर सांभाळलं नाही तर आपल्याला करता येणार नाही. एवढ्या बारीक बारीक गोष्टी मी खूप महिलांचं कौतुक करत असतो. साध्या गोष्टीकडे लक्ष असते. खूप महिला हुशार असतात. तुम्ही मला महाराज तुम्हाला कसं माहितीये मी का बिन बायकोच आहे का? किती साध्या गोष्टी एका तुम्हाला किती बारीक लक्ष असतं बायकांचं. तुम्हाला सांगतो, गेल्या रविवारी आमच्याकडे डोंबिवलीला कीर्तन होतं. आमच्या वासुदेव महाराजांचं नुकतं त्याला सप्ताह होता, काल्याचं कीर्तन होतं. म्हणलं जरा आपण जावं कीर्तनाला, सकाळची वेळ मोकळी. निघालो कीर्तनाला. मी आपले कपडे बिपडे घालून पूजा करून निघालो एवढा आवाज आला, का म्हणजे गडबड करायला नाही. म्हणलं काल्याचं कीर्तन जातो ते म्हणजे पोरं गेले शाळेत, मी येतो तुमच्या बरोबर असं म्हणल्यानंतर बरोबर चलो 2 मिनिटं थांबलो. आता महिलांचा आवरायला जरा उशीर लागते ना. 2 मिनिटं म्हणता 10 मिनिटं गेले. कीर्तनाला पोहोचायला उशीर झाला. जाऊन रिक्षातून आम्ही उतरतोय तर तिकडे निरूपणाला सुरुवात झाली ती. म्हणून मी गडबडीने उतरलो रिक्षाला आणि पटकन पाकिट काढलं आणि बघितलं तर मध्ये 500ची नोट. रिक्षावाला असा हात केला 500 करून. तर जण कपाळावर खाणून घेतलं. का बिल झालं 15 रुपये, काढलं 500 रुपये. ते म्हणलं साहेब आता इथं कुठं मिळणार हे. तेवढ्यामध्ये त्यानं हळूच पाकिटातून 15 रुपये काढले. म्हणजे एवढं बारीक लक्ष असतंय की ह्याच्याकडे पैसे नसतील सुटे, आपण पैसे बरोबर ठेवले पाहिजेत. म्हणजे भाजीला सुटे, तिकिटाला सुटे, रिक्षाला सुटे, एवढा सुट्टा कारभार फक्त तुम्हाला जमतो. म्हणून मी महाराज नेहमी म्हणत असतो, ज्याची बायको नीट त्याचा संसार फिट, आणि ज्याची बायको नाही नीट त्याचं नाही मिठाला पीठ. मीठ आहे तर पीठ नाही, पीठ आहे तर मीठ नाही. किती बारीक लक्ष. मी म्हणून लगेच उतरलो. आम्ही तिथे पैसे दिले, निघालो कीर्तनाला बसायला. बाहेरून असा मध्ये शिरणार एवढ्यामध्ये मी चप्पल सोडलं बाहेर. मागच्या सप्त्यात एक हारपलतं म्हणून दुसऱ्या 1700 रुपयाचे चप्पल सँडल घेतलं तर बाहेर सोडून निघालो मध्ये. ती म्हणली हो म्हणली इकडे का असं चप्पल सोडतात म्हणली सप्त्यातून जाते कीर्तनाला. म्हणले असं सप्त्यात कीर्तन सोडतात का म्हणजे कीर्तनाला असं चप्पल सोडतात का? त्याचं बी शास्त्र आहे म्हणले. कशाचं? आता चप्पल सोडायला सुद्धा शास्त्र असतं हे मला पहिल्यांदा कळालं. म्हणजे कसं? म्हणजे असं जर चप्पल सोडलं तर कधीच राहणार नाही. म्हणजे कसं सोडायचं? म्हणजे चप्पल म्हणजे इकडच्या कोपऱ्यात एक सोडायचं आणि तिकडच्या कोपऱ्यात एक सोडायचं. चोरणाराच्या 3 पिढ्या आल्या तर त्याच्या बापाला सापडणार.